विदर्भवासींनी प्रीपेड मीटरला घेऊन आंदोलन केलं, तुमच्यासोबत देखील झालं, काय मागणी आहे त्यांची आणि सरकारची काय भूमिका असणार आहे? जय विदर्भ पार्टी विदर्भ आणि खास करून माननीय अरुण केदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं। मी रस्त्याने जाता जाता मला हे आंदोलन दिसलं म्हणून मी थांबलो, त्यांचं निवेदन घेतलं आणि परवापर्यंत या विषयाची जे अपग्रेड आहे ते सांगितलं की माननीय देवेंद्रजींना जेव्हा आम्ही या स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकांना लावू नका, कॉमर्शियलला लावू नका, जोपर्यंत जनतेच्या मनात संभ्रम आहे, जनता याकरता संभ्रमित झाली आहे की जेव्हा प्रीपेड मीटर लागलं आणि समजा 300 रुपये भरले मोबाईल सारखे, 300 रुपयाचं युनिट संपलं का लाईन बंद, वीज बंद, हा जो एक भीती निर्माण झाली आहे, या भीतीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, ते मी यांना सांगितलं आहे की जोपर्यंत जनतेच्या मनातला संभ्रम, जनता जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत असा कुठलाही निर्णय होणार नाही। त्यांनी मला स्वतः बोलले आहे आणि मी आश्वस्त करतो माननीय देवेंद्रजीकडनं घरगुती ग्राहकांना आणि आता कॉमर्शियल ग्राहकांना कुठलाही स्मार्ट मीटर लागणार नाही आहे। फक्त इंडस्ट्रियल ग्राहक जे मोठ्या उद्योग आहेत, कंपन्या आहेत, जिथे लॉसेस आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी मला वाटतं स्मार्ट मीटर लागणार आहे आणि तोपर्यंत घरगुती ग्राहकाकरता निर्णय नाही। जे आंदोलन केलं त्यांचं मी आंदोलन निवेदन स्वीकारलं आहे, उद्या मी सरकारकडे बोलेन। नाही, सरकार एकदा विधिमंडळात वगैरे चर्चा निघणार आहे, विधिमंडळाची चर्चा उपस्थित होणार आहे, त्यामुळे माननीय ऊर्जामंत्री उत्तर देतील। मी जय विदर्भ तुम्ही दिल्लीला जाऊन आले देवेंद्र फडणवीस सोबत, ते काय चर्चा झाली, काय ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही आता आमचा पराभव झाला, काही ठिकाणी आम्ही हारलो आहे, त्यामध्ये आम्ही बूथ वाईज विश्लेषण केलं आहे। ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सीट हरल्या त्या ठिकाणी जे आमचे उमेदवार हरले आहेत त्याचं बूथ वाईज विश्लेषण आम्ही केलं आणि ते बूथ वाईज विश्लेषण आम्ही आपल्या केंद्रीय पक्षाकडे सादर केलं आहे। विधान परिषद निवडणुका पुढील काळामध्ये त्या संदर्भात आणि विधानसभा येणार आहे, काही उमेदवाराचे नावं आमच्याकडे आले पार्लमेंटरी, राज्य पार्लमेंटरी बोर्डात, ते आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला दिले आहेत। मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही, केवळ विधान परिषदचे जे पार्लमेंटरी बोर्डाकडे नावं आले होते त्यांची चर्चा झाली आणि आम्ही जिथे पराभव झालो आहे, ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला, कुठल्या कुठल्या बूथवर आम्हाला कमी मतं मिळाले त्या बूथचा आम्ही अनालिसिस केला आहे। थँक्यू।